सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो नारायणी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक अंबा भवानी मात की जय। साधकांनो, आपण नवरात्रातल्या 9 दुर्गांविषयी जाणून घेत आहोत। शैलपुत्री झाली, ब्रह्मचारिणी झाली, चंद्रघंटा झाली, कुशमांडा झाली आणि आज स्कंदमातेविषयी बघू। स्कंदमाता भक्तांना शांती प्रदान करणारी देवी आहे। देवासुर संग्रामामध्ये देवांचे जे सेनापती होते स्कंद, त्या भगवान स्कंदाची ही आई असल्यामुळे देवी दुर्गाच्या 5व्या स्वरूपाला स्कंदमाता नावाने ओळखलं जातं। आता हे स्कंद कोण होते हे तुम्हाला सांगतो। देवासुर संग्राम यांचे सेनापती युद्धनिपुण स्कंद म्हणजेच कार्तिक स्वामी। कार्तिक स्वामींचं दुसरं नाव स्कंद असं आहे आणि या स्कंदांची ही माता म्हणून हिला स्कंद माता या नावाचं संबोधन आहे। हिचं जर रूप बघितलं तुम्ही तर हिच्या मांडीवर कार्तिक स्वामी बसलेले आहेत, स्कंद बसलेले आहेत। या देवीने देवासुर संग्रामामध्ये किंवा त्याच्या आधी नंतर तारकासुराचा वध केला होता। कार्तिकेची ही आई असल्यामुळे ही स्कंदमाता या नावाने प्रसिद्ध झाली। हिला 4 हात आहे। 4 हातांपैकी उजव्या हाताने हिने कार्तिकेला मांडीवर बसवलेलं आहे, तर दुसऱ्या हातात कमळाचं पुष्प आहे। डाव्या एका हाताची वरमुद्रा, तर दुसऱ्या हातात नीलकमल आहे। हिने सोन्याची कर्ण आभूषण घातलेली आहेत बरं। हिचा मुकुट हाही सुवर्णकार आहे। या देवीचं महत्व, स्कंदमाता आपल्याला अशी शिकवण देते की आयुष्य स्वतःच्या, नीट ऐका, आयुष्य म्हणजे स्वतःच्या चांगल्या वाईट गोष्टींमधील एक देवासुर संग्राम आहे। आयुष्याविषयी ही किती सुंदर शिकवण आहे की चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टींचा मनामध्ये देवासुर संग्राम असून आपण स्वतः याचे सेनापती आहोत। आपल्याला सैन्य संचालन म्हणजे आयुष्यातल्या चढ उतारांचा सामना करण्याची शक्ती मिळावी यासाठी नेहमी सकारात्मक विचारांनी पुढे चालत राहण्याची आवश्यकता आहे। हे दुर्गा मातेचं म्हणजे पार्वतीचं 5वं रूप आहे। आपण रोज योग साधना करणाऱ्यांचं मन कसं कसं जातं हे बघतोय। आजच्या दिवशी साधकाचं, योग साधना करणाऱ्या साधकाचं मन हे विशुद्ध चक्रामध्ये स्थिर होतं।
भगवान स्कंद लहानपणी, कार्तिकेय लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद म्हणजे कुमार कार्तिकेय यांची ही माता आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, पुराणात कुमार आणि शक्ती या दोन्हीचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदाची ही आई असल्यामुळे हिला स्कंद माता म्हणतात. हिचा जो वरमुद्रा आहे, या वरमुद्रेबद्दल जर नीट बघितलं तर खालची भुजा, खालचा हात वरच्या बाजूला उचलल्यासारखा दिसतोय आणि तो उचललेला हात वरमुद्रेच्या बरोबर खाली कमळाचं फूल घेतल्यासारखा दिसतोय. या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान आहे. यामुळे या देवीचं दुसरं नाव पद्मासना म्हणून सुद्धा आहे. ही कमळामध्ये जरी बसली असली तरी हिचं वाहन बहुतांशी या सर्व देव्यांच्या शक्तींचं वाहन हे सिंह आहे. मी आता सांगितलं की शास्त्रात या देवीला अनन्यसाधारण महत्व आहे. या योग साधना करणाऱ्या साधकांच्या चक्रामध्ये स्थिर झाल्यानंतर साधकाची जी वृत्ती आहे ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचं मन हे मुक्त होऊन जातं आणि पद्मासना स्कंद मातेच्या रूपात तो तल्लीन होऊन जातो. साधक यांनी पूर्ण सावधगिरीने उपासना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. सर्वतोपरी मी अनेक वेळा सांगितलंय, ग्रंथातनं सांगितलंय, पुराणातनं सांगितलंय, स्तोत्रातनं सांगितलंय की साधकांनी सर्वतोपरी एकाग्र होऊनच साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे. वारंवार मी सांगतो असं नाही. सर्व शास्त्र, सर्व पुराण, सर्व स्तोत्र ही तुम्हाला एकच सांगतात. काय? एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर तुम्ही चाललात तर तुमच्या सर्व इच्छा, सर्व कामना ही पूर्ण करते. स्कंद मातेच्या उपासनेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मृत्यू लोकातून परलोकात तर त्याला शांती मिळतेच, पण मृत्यू लोकात सुद्धा तो परमशांतीचा आणि सुखाचा अनुभव घेतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग हा अतिशय सुलभ आणि सोपा असतो. स्कंद मातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची ही उपासना सफल होते. सूर्यमंडळातील अधिष्ठात्री देवी आहे ही. तिच्या भक्ताला अलौकिक असं तेज प्राप्त होतं. आपण
एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हा या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. या भवसागरात दुःखापासून मुक्ती आणि मोक्षाचा मार्ग सुलभ होण्याकरता एकाग्रतेने साधना करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. हे तुम्ही कुठलंही पुराण, कुठलंही स्तोत्र, कुठलाही ग्रंथ काढला तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने जाणवेल. दुर्गा देवी स्कंद माता प्रेम आणि वात्सल्याचं सुद्धा प्रतीक मानलंय. अहो, आपल्या चिरंजीवांना जे सेनापती आहेत देवासुर संग्रामांचे, त्यांना उजव्या हाताने आपल्या मांडीवर बसवलंय. यातच प्रेम आणि वात्सल्य उचंबळून येताना दिसत. म्हणून स्कंद माता ही प्रेम आणि वात्सल्याचं प्रतीक मानली गेली आहे. कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामामध्ये देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती. स्कंद माता कुमार कार्तिकेय माते सोबतच होते. देवीच्या हातामध्ये कमळ आहे, देवीचं वाहन सिंह आहे. स्कंद माता, काल आपण कुष्मांडा बघितली, तीही सूर्यमंडळातली एक देवी होती. आणि स्कंद माता ही पण सूर्यमंडळातली अधिष्ठात्री आहे. नवरात्रातल्या या 5व्या दिवशी या स्कंद मातेचं पूजन होतं. या देवीची पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. पंचोपचार पद्धत म्हणजे गंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य. स्कंद माताचे देवीचे व्रत, या देवीचं जे व्रत आहे ते केलं असता मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी असं हे स्कंद मातेचं व्रत आहे. भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारं, साधकांच्या इच्छा परिपूर्ण करणारं असं ही व्रत आहे. घरामध्ये सुख, शांतता, समृद्धी ही नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यांनी या स्कंद मातेची एकाग्रतेने साधना करावी, पूजा करावी. देवीचे पूजन करताना तिला सौभाग्य अलंकार सुद्धा अर्पण करावे. लाल रंगाचं फूल व्हावं, अक्षदा व्हाव्या. या देवीला प्रामुख्याने केळाचा नैवेद्य दाखवावा, किंवा जो कोण काही नैवेद्य तुम्ही दाखवणार असाल त्यामध्ये केळ्याचा समावेश असावा. स्कंद मातेचा नैवेद्य हा केळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मग आता केळाची शिकरण आहे, केळाचा शिरा, बऱ्याच प्रकार आहेत. जे तुम्ही कराल त्या नैवेद्यामध्ये केळ्याचा समावेश असावा. या देवीला पिवळं वस्त्र फार आवडतं. नैवेद्य आधी पूजन करताना काल मी सांगितल्याप्रमाणे, काल तुम्ही जमलं तर हिरवा रंग नेसा असं सांगितलं. आज स्कंद मातेची पूजा करताना पिवळ्या रंगाचा समावेश असेल तर फार चांगलं. पिवळं वस्त्र नेसून तिची पूजा करणं हे फार चांगलं. स्कंद माता भगवान कार्तिकेयांची आई, तारकासुराचा वध जिनी केला. वात्सल्य, प्रेम
हे सगळं जिताठाई ओतंबून भरलेलं आहे. अशा या मातेचा हा 5वा दिवस आहे. ही सगळी पार्वतीची रूप आहेत, एक लक्षात घ्या. मी तुम्हाला स्कंद मातेविषयी सांगितलं. मी काल बोललो होतो तुम्हाला की मी आज 2 क्लिप करीन, कारण आज ललिता देवीचं पण महत्व आहे. ललिता देवीची पण आज पूजा आहे. तर मी 2 करण्यापेक्षा एकाच याच्यात तुम्हाला स्कंद माता आणि ललिता देवी याविषयी सांगतो. नवरात्राची आपण आरती म्हणतो, त्याच्यामध्ये पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो. या देवीला, ललिता देवीला त्रिपुरा सुंदरी असं सुद्धा म्हणतात. त्रिपुर सुंदरी ही देवी आहे, सौंदर्याचं प्रतीक आहे. हिचं वय वर्ष फक्त 16 वर्ष असल्याचं मानलं जातं आणि म्हणूनच तिला षोडशी असंही एक नाव आहे. ही पण एक पार्वतीचं रूप आहे. दक्षाच्या यज्ञामध्ये ज्यावेळेस हिने अग्नीमध्ये समर्पण केलं आणि भगवान शिवांनी येऊन ते शव घेऊन चहूबाजूनी फिरायला लागले, विष्णूनी त्याच्यावर सुदर्शन चक्र सोडलं. त्यातला एक भाग भगवान शिवानी आपल्या हृदयात ठेवला. ते रूप म्हणजे ललिता. हे देवी शक्तीचं भयंकर रूप आहे. दुर्गा आणि भगवती यासारख्या अनेक नावांनी ललिता देवीला ओळखलं जातं. हिचं स्थान बऱ्याच लोकांना माहित असेल नसेल, नैमिषारण्यामध्ये आहे. ललिता देवीला 10 महाविद्यांपैकी एक मानलं गेलेलं आहे. या नवदुर्गा तर वेगळ्याच आहेत, दशमहाविद्या पण वेगळ्या आहेत आणि त्या दशमहाविद्यांमधली एक म्हणजे ललिता. राजराजेश्वरी पण हिला म्हणतात, त्रिपुरा सुंदरी सुद्धा म्हणतात. ललिता देवीचं काही घरांमध्ये व्रत आहे, झाकण आहे, त्या झाकणाची पूजा केली जाते. अनेक घरांमधनं हे व्रत आहे. सकाळी उठून या देवीची पूजा कशी करावी? सकाळी उठून स्नान करून पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं. यानंतर एक चौरंग घेऊन त्यावर गंगाजल शिंपडायचं. स्वतः उत्तर दिशेकडे मुख करून बसावं. चौरंगावर पांढऱ्या रंगाचं कापड घालावं. चौरंगावर ललिता देवीचा फोटो किंवा ते झाकण स्थापन करावं. मूर्ती स्थापन करावी किंवा यंत्र स्थापन करावं. नंतर देवीला कुंकू व्हावं, अक्षदा व्हाव्या, फळ व्हावं, फुलं आणि दुधाने तयार केलेला प्रसाद म्हणजेच खीर तिला अर्पण करावी. हे सर्व अर्पित केल्यावर ललिता देवीची विधियुक्त पूजा करावी. ललिता देवीचा एक मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं श्रीं त्रिपुरा सुंदर्यै नमः. या मंत्राचा जप करावा. ललिता देवीची कथा वाचावी. कथा केल्यानंतर देवीला धूप दीप दाखवून देवीची आरती करावी. यानंतर देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, खिरीचा नैवेद्य दाखवावा.
काही काही जणांकडे ललिता पंचमीचं व्रत आहे, घारग्याचा पण नैवेद्य आहे, घारग्याचा पण नैवेद्य दाखवावा. आणि हा नैवेद्य दाखवून आपल्याकडनं जी काय चूक झाली असेल त्या चुकीबद्दल ललिता देवी पुढे क्षमा याचना करावी. आणि पूजा केल्यानंतर हा जो प्रसाद आहे हा कुमारिकेमध्ये वाटायचा आहे. पण या कुमारिका कशा पाहिजे तर 9 वर्षाच्या आतल्या, 9 वर्षातल्या आतली जी कुमारिका असेल त्या कुमारिकेला हा ललिता देवीचा प्रसाद वाटावा. जर समजा अशी कुमारिका भेटली नाही तर तो नैवेद्य गाईला अर्पण करावा. गाईला अर्पण केला तरीही तो ललिता देवीला पोचतो. या ललिता देवी विषयी काही गोष्टी अतिशय गुप्त आहेत. हे ललिता देवीचं जे मूळ पीठ आहे जिला त्रिपुरा सुंदरी म्हटलं जातं, तर हे त्रिपुरा राज्यात स्थित त्रिपुरा सुंदरीचं एक शक्तिपीठ आहे. आईने परिधान केलेले कपडे या ठिकाणी असल्याचं मानलं जातं किंवा या ठिकाणी पडले होते असं मानलं जातं. त्रिपुरा सुंदरी शक्तिपीठ हे भारतातील, संपूर्ण भारतातील 108 किंवा 51 ज्ञात जी शक्तिपीठ आहेत त्यापैकी एक आहे. म्हणजे देवीची एकंदर 108 शक्तिपीठ आहेत, पण ज्ञात शक्तिपीठ ही 51 आहे. आणि त्या 51 पैकी हे एक ललिता देवीचं शक्तिपीठ आहे, त्रिपुरा सुंदरीचं शक्तिपीठ आहे. दक्षिण त्रिपुरा म्हणजे उदयपूर शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर त्या गावाचं नाव आहे राधा किशोर. राजराजेश्वरी त्रिपुरा सुंदरीचं त्या ठिकाणी भव्य मंदिर आहे. पुन्हा ऐका, हे मंदिर उदयपूर शहराच्या नैऋत्येला आहे. या ठिकाणी सतीचे पाय पडले होते असं म्हणतात. जर ती आख्यायिका तुम्हाला माहित असेल की दक्षाच्या यज्ञाचा अपमान शिवाचा झाल्या कारणाने सतीने यज्ञामध्ये उडी घेतली, तिचा देह घेऊन ते त्रिभुवनात फिरायला लागले. विष्णूनी त्यांना त्या मोहापासून बाहेर येण्याकरता त्या मातेच्या शवावर सुदर्शन चक्र सोडलं. त्याचे जे 51 भाग झाले त्यापैकी पाय जे होते ते पाय या ठिकाणी पडले आहेत. शक्ती त्रिपुरा सुंदरी आहे आणि शिव त्रिपुरास आहे. या मी जे उदयपूरच्या नैऋत्येला असलेल्या राधा किशोर गावाबद्दल बोललो त्याला कुर्मपीठ असंही म्हटलं जातं. त्रिपुरा सुंदरी देवी ललिता षोडशी आहे. माहेश्वरी शक्तीची ही कृपा शक्ती आहे. हिला 4 हात आहेत आणि 3 डोळे आहेत. यामध्ये 16 कला पूर्ण आहेत. हिचं वय तर 16 आहेच,
पण ही 16 कलांची देवी आहे. ही दशमहाविद्यांमधली एक महाविद्या आहे. महाविद्या समाजात त्रिपुरा नावाच्या अनेक देवी आहेत. त्यापैकी त्रिपुरा भैरवी, त्रिपुरा आणि त्रिपुरा सुंदरी या तिघी जणी विशेष उल्लेखनीय आहेत. त्रिपुरा, त्रिपुरा भैरवी आणि त्रिपुरा सुंदरी. त्रिपुरा सुंदरी किंवा ललिता माता यांचे मंत्र आहेत. मी मगा एक मंत्र सांगितला, 2 मंत्र आहेत. रुद्राक्षाच्या माळाने या मंत्रांच्या 10 माळा जप करावा. पण जो काय जप करायचा असेल, कसा करावा, काय करावा याविषयी तुमच्या आसपास कोणी जाणकार असतील किंवा तुमचे सद्गुरू, अशा व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊनच त्रिपुरा सुंदरीच्या या जपाचा जप करावा. ओम श्रीम ह्रीम क्लीम ऐम सौम ओम. श्रीम क्रम ए ई ल ह्रीम ह स क ह ल ही सकल ही. सौम एम क्लीम श्री नमः. एक लक्षात ठेवा, हा अतिशय प्रभावी मंत्र आहे. पण हा जाणकार व्यक्तीकडून माहीत घेऊनच या मंत्राचा जप करावा. पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतो, हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे. मंत्र सामर्थ्यामध्ये याला फार महत्व आहे. दशमहाविद्यांमध्ये याला महत्व आहे. दशमहाविद्यांमध्ये ज्या त्रिपुरा नावाच्या विद्या आहेत त्यामध्ये ही एक आहे. त्रिपुरा नावाच्या किती विद्या आहेत? त्रिपुरा, त्रिपुरा भैरवी आणि त्रिपुरा सुंदरी. ललिता देवीची साधना, ललिता देवीची उपासना, व्रत आणि साधना ही माणसाला प्रचंड शक्ती प्रदान करते. ललिता देवीच्या पूजनाने शक्ती तर प्राप्त होतेच, पण समृद्धी पण प्राप्त होते. दक्षिणी शक्तांच्या मतानुसार ललिता देवी हे चंडीचं स्थान मिळालंय असं दाक्षिणी शाक्तपंथी लोक मानतात. त्यांची उपासना पद्धत देवी चंडीशी मिळती जुळती आहे. चंडीची उपासना पद्धत फार वेगळी आहे. ललिता उपाख्यान, ललिता सहस्रनाम, ललिता त्रिशकती याचंही या दिवशी पठण करावं. ज्यांच्याकडे ललिता देवीचं व्रत आहे, दिवसा पूजा करून रात्री जागरण करतात. ललिता देवीची विवेक नावाची जी कथा आहे तिचं श्रवण केलं जातं. पुराणातील वर्णन, देवी ललिता आदिशक्तीचं वर्णन हे देवी पुराणामध्ये तुम्हाला आढळेल. भगवान शंकरांना हृदयात धारण केल्यावर सती नैमिषारण्यामध्ये लिंगधारिणी या नावाने प्रसिद्ध झाली. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हिचं स्थान नैमिषारण्यामध्ये आहे. दुसरी एक अशी आख्यायिका आहे की भगवानांनी सोडलेल्या चक्रामुळे जेव्हा पृथ्वी संपुष्टात आली तेव्हा ललिता देवीचे दर्शन घडले. या स्थितीमुळे विचलित होऊन ऋषीमुनी सुद्धा घाबरले आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू पाण्यामध्ये बुडू लागली.
त्यानंतर सर्व ऋषी मुनींनी माता ललिता देवीची पूजा करू लागले. त्यांच्या प्रार्थनेला फळ आलं. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन देवी प्रगट होऊन हा विध्वंसक चक्र देवीने थांबवलं. जगाला पुन्हा नवीन जीवन मिळालं. ललिता पंचमी व्रत हे धनप्राप्तीसाठी सुद्धा केलं जातं, विद्या प्राप्तीसाठी सुद्धा केलं जातं, सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा केलं जातं. ललिता पंचमीच्या दिवशी स्त्रिया रात्री एकत्र येऊन देवीची गाणी आरती म्हणतात. स्वतःच्या परसदारी तयार झालेल्या कोवळ्या काकड्या आणि दूध असाही प्रसाद ललिता देवीला दाखवण्याची पद्धत आहे. ललिता देवीचं व्रत हे अनेक घरांमध्ये आहे. हे काम्य व्रत आहे. या व्रताची देवता ललिता आहे. एखाद्या करंडकाचं पूजन म्हणजे एखाद्या करंडकाच्या झाकणाचं पूजन हे प्रतीक मानलं गेलेलं आहे. या ललिता व्रतामध्ये देवीला 48 दुर्वा वाहण्याची पद्धत आहे. 48 दुर्वा ललिता देवीला वाहतात. मी अनेक नैवेद्य सांगितले. त्यात ललिता देवीला लाडू, वडे आणि घारगे अशाही प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी वाण, घारग्यांचं वाण सुद्धा ब्राह्मणाला दान दिलं जातं. आणि दुसऱ्या दिवशी या ललिता देवीचं विसर्जन केलं जातं. असं हे व्रत आहे. आज आपण ललिता देवी आणि स्कंदमाता या दोघींविषयी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न केलाय. यांच्या कहाण्या, कथा खूप मोठ्या आहेत. त्या सांगत बसतो तर खूप वेळ लागेल. त्यामुळे जे महत्वाचं आहे ते ललिता देवी आणि स्कंदमाता यांच्याविषयी मी तुम्हाला सांगितलंय. उद्या कात्यायनी देवी बद्दल बोलणार आहे. नेहमीप्रमाणे, रोजच्या प्रमाणे हे संपण्याआधी नवरात्रातली रोजची आरती. अश्विन शुक्ल पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो, मूल मंत्र जप करुणी भवते रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो, सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो, उद कारे गर्जती सकळाच्या मुंडा मिळुनी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो तृतीयेचे दिवशी बैल शृंगार मांडिला हो, मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो, अष्टभुजा निर्मित अंबा सुंदर दिसेलीला हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो, पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो, भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो, अर्घ्य पाद्य पूजन तुझला भवानी स्तविता हो, रात्रीच्या समयी करीती जागरण हरिकथा हो, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडिता हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो षष्टीयेचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो, घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो, कवडी एक अर्प्यता देसी हार मुक्ता फळा हो, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुला हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो सप्तमीचे दिवशी सप्तशृंगी गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो, भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचेवरी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो, स्तनपान देवनी सुखी केले अंतःकरणी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो नवमीचे दिवशी नवा दिवसाचे पारणे हो, सप्तशतीचा हो महावन सद्भक्ते करुणी हो, षडशान्ने नैवेद्यासी अर्प्यली भोजनी हो, आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो नवमीचे दशमीचे दिवशी अंबा निघे सिंहलगनी हो, सिंहारूढ दारुण शस्त्रे आंबेत्वा घेऊनी हो, शुंभ निशुंभादी राक्षसा किती मारी सिरणी हो, विप्रा रामदास आश्रय दिधला तव चरणी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो बोल अंबा मात की जय, महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक अंबा भवानी मात की जय, जय माता दी।